माझं फर्स्ट सजेशन सगळ्यांना राहील की प्रिव्हेंटिव्ह करायचं. सेकंड, एक चांगलं हेल्थ केअर इन्शुरन्स पॅकेज घ्या. ऍव्हरेज येणारा जो खर्च आहे ते एक 4 ते 5 लाख रुपये. एका कुटुंबामध्ये 5 लोक आहेत, 2 लोक 50, 55 किंवा 60च्या पुढचे हु आर एट हाय रिस्क ऑफ डेव्हलपमेंट ऑफ कॅन्सर. अनफॉर्च्युनेटली इफ दे डेव्हलप कॅन्सर इन द सेम इयर 10 लाख रुपयाचा खर्च येणार आहे. तो मिनिमम पर पर्सन 10 लाखाचा इन्शुरन्स आपल्याकडे असायलाच पाहिजे. आता आपण जेनेरिक मेडिसिन खूप ऐकतोय आणि खूप सारे स्टेप्स घेण्यात आलेत, पावलं घेण्यात आलीत. गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत. महात्मा ज्योतिबा फुले आयुर्वेद स्कीम आहे. दिस हॅज प्रूव्हन टू बी अ बून फॉर मोस्ट ऑफ द पेशंट्स दीज स्कीम्स. आणि बऱ्याच संस्था आहेत ज्या मदत करतात. सीएम फंड आलं, प्राईम मिनिस्टर्स फंड, एनजीओज जे मदत करतात. इम्पॅक्ट गुरु, केटो सारखे काही संस्था आहेत की ज्या पेशंटसाठी क्राऊड फंडिंग करतात. कुठेही शाय फील करू नका की आम्ही कोणाकडे तरी पैसे मागतोय. एका पेशंटसाठी आम्हाला आठवतंय 1.5 कोटी रुपये उभे झाले होते 1.5 महिन्याच्या अंतरावर. 1.5 महिन्यात त्या पेशंटला ती ट्रीटमेंट दिली गेली. तो पेशंट बरा झाला. बरे होतील तेव्हाच दे विल कॉन्ट्रीब्यूट टू द country and to the economy in a efficient manner.